देवाचे राज्य आणि माणसांचे राज्य हे बरोबर उलटे आहे. माणसांच्या राज्यात आधी सिद्ध करावे लागते, मग विश्वास ठेवला जातो. परंतु देवाच्या राज्यात आधी विश्वास ठेवावा लागतो, नंतर गोष्टी सिद्ध होतात. लक्षात ठेवा, देवाचे राज्य तुमच्यात आहे. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, ख्रिस्ताचे येणे आणि देवाचे राज्य हा विषय नेहमीच कठीण असा ठरला आहे. कदाचित संभ्रम निर्माण करणारा आहे. आजच्या अध्ययनात आपण हा विषय विस्तृतपणे हाताळणार आहोत. म्हणूनच अगदी काळजीपूर्वक आजच्या भागाचे अध्ययन करण्याची गरज आहे. माझी खात्री आहे की आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये या विषयाबद्दल उत्सुकता असेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही लूका सुवर्तमान ह्याच्या 17व्या अध्यायाच्या 11 वचनापासून आपले अध्ययन पुढे चालू ठेवणार आहोत. लूका सुवर्तमान 17वा अध्याय 11 पासून पुढची वचने. 11वे वचन सांगतं की मग असे झाले की तो येरुशलेमकडे चालला असता शोमरोन व गालिल ह्यामधून गेला. प्रभू येशू ह्या ठिकाणी 10 कुष्ठरोग्यांना बरे करीत आहे. एक शोमरोनी आभार मानण्याकरिता वापस येतो. स्मरणात ठेवा श्रोत्यांनो की आमचा प्रभू येरुशलेमच्या मार्गावर आहे. 12 ते 16 वचने पुढे सांगतात. लूका सुवर्तमान 17वा अध्याय 12 ते 16 वचने. आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटावयास आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. परुषी हे ऐकून चुळबुळ करू लागले. 17 ते 19 वचने बघा. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना? मग 9 जण कुठे आहेत? या परक्या वाचून देवाचे गौरव कराव्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? तेव्हा त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. येशूने 10 कुष्ठरोग्यांना बरे केले. त्यापैकी फक्त एक जो शोमरोनी होता, तो जे काही येशूने त्याच्यासाठी केले होते त्यासाठी आभार मानण्याकरिता परत आला. येशूने त्याच्यासाठी दुसरी गोष्ट केली, त्याने त्याच्या पापांची क्षमा केली. दुसरे कुष्ठरोगी बरे झालेत, पण त्यांचे तारण झाले नाही. श्रोत्यांनो, ख्रिस्ती लोकांच्या हृदयात नेहमी धन्यवाद असायला हवा. आपण रविवारी परमेश्वराच्या मंदिरामध्ये कशासाठी जाता? परमेश्वराचे आभार मानून त्याची उपासना करण्याकरिता. त्याने जे काही आमच्या जीवनात केले त्यासाठी त्याला धन्यवाद देण्याकरिता. हा आमच्या उपासनेचा एक भाग आहे आणि आम्ही त्याचे आभार मानायला हवेत. आम्ही देवाला फक्त एकच गोष्ट देऊ शकतो, ती म्हणजे धन्यवाद. त्याचे आभार मानणे खरोखर विलक्षण आहे. आमच्या विनंत्या, प्रार्थना सुद्धा आभार प्रदर्शनासह आम्ही त्याच्या पुढे ठेवायला हव्यात. त्याच्या प्रती आमचे हृदय नेहमी धन्यवादाने भरलेले असायला हवे. आता देवाच्या राज्याच्या आत्मिक बाबींविषयी येशू सांगतो. 20 आणि 21 वचने बघा. देवाचे राज्य केव्हा येईल असे पुरुषांनी विचारले असता त्याने त्यास उत्तर दिले, देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. पहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाहीत, कारण पहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. देवाचे राज्य त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात होते. तो असे नाही म्हणत की देवाचे राज्य ह्या देवहीन व विरोधी पुरुषांच्या हृदयात आहे. प्रभू येशू त्यांच्यामध्ये उपस्थित होता. तो त्यांच्यामध्ये उभा होता. आता येशू त्याच्या परत येण्याविषयी सांगत आहे. आजच्या आमच्या काळात श्रोत्यांनो, एक संभ्रम आहे, तो म्हणजे मानव स्वतःची व ह्या जगाची प्रगती स्वतः करून घेऊ शकतो.
देवाचे राज्य देवाविना तो स्थापित करू शकतो. मानवाला वाटतं की ख्रिस्ताविना तो 1000 वर्षाचे राज्य ह्या पृथ्वीवर आणू शकेल. ख्रिस्त जे काही सांगू इच्छित होता त्यात राज्याचा गौरवशाली दिवस हा त्याचा विषय होता. वास्तविक पाहता तो भविष्यावर येणाऱ्या परिवर्तनावर व त्याच्या परतण्यावर अधिक भर देत होता. एका जुन्या उदारमतवादी धर्मसिद्धांतकाने येशू नैतिक शिक्षण देणारा होता अशी शिकवण दिली. परंतु तो थोड्याच दिवसात कंटाळला व त्याने येशू ख्रिस्ताच्या सर्व गोष्टींचे अध्ययन करण्याकरिता सुरुवात केली. त्याने संशोधन केले व त्यावर एक पुस्तक लिहिले. त्याने त्यात लिहिले की येशू मृत्यू, अंतिम न्याय दिवस, नरकाची यातना आणि स्वर्गसुख ह्याविषयी शिक्षण देणारा होता. त्यात त्याने भविष्य व येशूचे ह्या पृथ्वीवर वापस परतणे ह्याविषयी सांगितले. आमच्या पुढे जो महत्वाचा भाग आहे त्यात येशू आपल्या शिष्यांना त्याच्या येण्याविषयी त्यांनी धोका खाऊ नये ह्याविषयी चेतावणी आणि धोक्याचा इशारा देत आहे. ख्रिस्ताचे परतणे 2 टप्प्यांनी होईल. पहिला टप्पा ज्याला मंडळीचे वर उचलल्या जाणे असे आम्ही म्हणतो, अर्थात रॅप्चर असे म्हणतो, ज्यामध्ये खऱ्या विश्वासणाऱ्यांना वर घेतल्या जाईल. ह्याचा विस्तृत वृत्तांत थेसलनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय 13 ते 18 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतो. थेसलनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय 13 ते 18 वचने. परंतु ह्या भागात तो त्याच्या येण्याच्या दुसऱ्या टप्प्याविषयी बोलत आहे, ज्यावेळी तो त्याचे राज्य स्थापित करण्याकरिता ह्या पृथ्वीवर येईल. हे मंडळीचे वर उचलल्या जाणे व महासंकटाचा काळ संपल्यानंतर होईल. 22 आणि 23 वचने बघा. त्यावर त्याने शिष्यास म्हटले, असे दिवस येणार आहेत की मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल, पण तो तुम्हास दिसणार नाही. ते तुम्हाला म्हणतील, पहा तो तेथे आहे, पहा येथे आहे, तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्या मागे लागू नका. पहिल्या वेळी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आला तेव्हा ते त्याला ओळखण्यामध्ये अपयशी ठरले, कारण ते मसीहाची जो त्यांना रोममधून सुटका देईल त्याची वाट पाहत होते. ह्या उलट तो एका बाळाच्या रूपात आला, गरिबीमध्ये जगला. दुसऱ्यांदा जेव्हा प्रभू येशू येईल तेव्हा तो बेथलेमसारख्या एकांत स्थानी येणार नाही श्रोत्यानो, परंतु तो गौरवात येणार आहे. म्हणून तो त्यांना सावध करतो की जेव्हा ते म्हणतील की तो येथे आहे तेथे आहे, तर लक्ष देऊ नका. किंवा जर ते म्हणतील की तो नेमक्या ह्यावेळी येईल, तेव्हा सुद्धा लक्ष देऊ नका. म्हणून श्रोत्यानो, आम्ही ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची तारीख निश्चित करू शकत नाही. 24 वचन बघा. कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचीही त्याच्या दिवशी होईल. जेव्हा तो आपले राज्य स्थापित करण्याकरिता ह्या पृथ्वीवर येईल तेव्हा विजेप्रमाणे तो असेल. मत्ते कृष्णवर्तमान 24 अध्यायामध्ये जो वृत्तांत आहे त्याच्याशी ह्या भागाची तुलना करा. 25 वचन. तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे व ह्या पिढीकडून नाकारले जावे ह्याचे अगत्य आहे. वधस्तंभ देवाच्या कार्यक्रमामध्ये होता. तो वधस्तंभाच्या मार्गाने तुम्हाला आणि मला प्राप्त करण्याकरिता गेला. त्याने आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा फार स्पष्टपणे तयार केली. त्याला दुःख सहन करायचे होते. लोकांद्वारे त्याला धिक्कारण्यात येणार होते. 26 वचन. नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. हे नोहाच्या दिवसात कसे होते? तो कशासंबंधी बोलत आहे? 27 वचन बघा. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करीत होते व लग्न करून देत होते. ह्या गोष्टींमध्ये काय चूक आहे? विवाह करणे चुकीचे नाही, यथार्थ आहे. खाण्यापिण्यात काय चूक आहे? जिवंत राहण्यासाठी आम्हातील प्रत्येकाला ते करावेच लागते. मग येशू ह्या गोष्टी का सांगत आहे? श्रोत्यानो, नोहाच्या काळातील लोक अशा प्रकारे जगत होते जणू परमेश्वर अस्तित्वातच नाही व त्यावेळी न्याय अगदी जवळ येऊन ठेपला होता. आज आम्हाला दिसतं की स्त्री आणि पुरुष खाण्यापिण्यात व्यस्त आहेत, विवाह न करता एकत्र राहत आहेत. ते हे जाणून घेत नाहीत की भविष्यात त्यांच्यासाठी न्याय ठरलेला आहे.
आता तो कधी होईल, न्याय कधी येईल, हे कोणालाच माहिती नाही. फक्त परमेश्वराला माहीत आहे. 28 आणि 29 वचने बघा. तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. म्हणजे ते लोक खात पीत होते, विकत घेत होते, विकीत होते, लागवड करीत होते, घरे बांधित होते. परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. ह्या समयी आमचा प्रभू ही एक जबरदस्त गोष्ट सांगत आहे. लोट नोहापेक्षा फार वेगळा होता, तरी सुद्धा त्यात सारखेपणा आहे. सदोममध्ये कोणीच घाबरलेले नव्हते. ते आपली संपत्ती विकत नव्हते किंवा शहराबाहेर जात नव्हते. लोटाने जेव्हा म्हटले की न्याय प्रगट होणार, तेव्हा शेअर बाजार बंद पडला नाही. त्यांनी त्याच्या म्हणण्यावर मुळीच विश्वास ठेवला नाही. लोटाला त्या ठिकाणाहून बाहेर काढल्याशिवाय परमेश्वर त्या शहरांचा नाश करणार नव्हता. तसेच स्वतःच्या लोकांना ह्या पृथ्वीवरून काढून घेतल्याशिवाय ह्या पृथ्वीवर महासंकट तो आणणार नाही. हे मनोवेधक आहे श्रोत्यानो, की ह्या ठिकाणी तो लोटाला उदाहरणादाखल उपयोगात आणीत आहे, जे त्याने मत्ते कृष्णवर्तमान 24व्या अध्यायामध्ये जैतुनाच्या डोंगरावर बसून सांगितले त्यात उल्लेखिले नाही. ह्याचे कारण म्हणजे तो मत्तेमध्ये राज्य स्थापित करण्यास त्याच्या येण्याविषयी त्यांचा जो प्रश्न होता त्याचे उत्तर देत आहे. ह्या ठिकाणी लूकमध्ये हा विस्तृत विषय आहे. सदोम स्वतःच्या पापांमुळे नाशात पडले व लोटाने ते शहर सोडताच परमेश्वराचा न्याय त्यावर आला. माझा विश्वास आहे श्रोत्यानो, की पृथ्वीवरून विश्वासणाऱ्यांना वर घेतल्यानंतर या पृथ्वीवर महासंकटाचा काळ सुरू होईल. 30वं वचन बघा. मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी असेच होईल. ह्या जगात आज अनेक प्रकारे लोटासारखे काही लोक परमेश्वराने ठेवले आहेत. जरी त्यांनी येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला आहे, तरी ते जगाशी जुळवणूक करतात. तरी सुद्धा विश्वासणारे ह्या नात्याने त्यांना वर घेतला जाईल, कारण न्यायाचा दिवस येत आहे. आज ह्या जगातील लोक मंडळातून दिल्या जाणाऱ्या संदेशांना ऐकत नाहीत. लोटाच्या दिवसाप्रमाणे त्यांना वाटतं की आम्ही थट्टा करीत आहोत. 31वं वचन. त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरिता खाली येऊ नये, आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी मागे फिरू नये.
जैतुनाच्या डोंगरावरील संदेशाचा मत्तेयाने जो वृत्तांत सांगितला आहे, त्यामध्ये प्रभू येशू ह्या समयाला महासंकटाचा काळ संबोधतो. 32 वचन. लोटाच्या बायकोची आठवण करा. देवावर विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी लोटाची बायको एक उदाहरण आहे. सदोममध्ये तिच्या मुली व मैत्रिणी होत्या. तिने मागे वळून का पाहिले? कदाचित देवबाप ह्या शहराचा नाश करेल ह्यावर तिने विश्वास ठेवला नाही. म्हणून आम्हाला लोटाच्या पत्नीची आठवण करायची आहे. देवावर विश्वास ठेवणे ही आमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे. 33 वचन. जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करेल तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी आपल्या जीवाला मुकेल तो आपला जीव वाचवेल. हे पवित्र शास्त्रातील परस्पर विरोध असलेल्यांपैकी एक विधान आहे. त्या दिवसात स्वतःचा जीव वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले जातील, परंतु फार उशीर झालेला असेल. स्वतःच्या जीवाला मुकण्याची त्यांची तयारी असायला हवी व त्यांनी स्वतःला ख्रिस्ताला समर्पित करायला हवे. त्या दिवसात जीव वाचवण्यास केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. आता 34 ते 36 वचने बघा. मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील, एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल. दोघे मिळून दळीत असतील, एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल. त्यांनी त्याला म्हटले, प्रभूजी, कोठे? त्याने त्यांना म्हटले, जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील. नोहाच्या दिवसात कोणाला या जगातून काढून घेण्यात आले? जगात कोण राहिले? ज्याविषयी प्रभू येशू ह्या ठिकाणी बोलत आहे ते वर उचलल्या जाणे नाही, रॅप्चर नाही. हे ते आहे जे मत्ते कृष्णवर्तमान 24 37 ते 41 वचनांमध्ये जैतुनाच्या डोंगरावरील संदेशाप्रमाणे अविश्वासणाऱ्या देवहीन लोकांना न्याय समयी काढून घेणे व 1000 वर्षाच्या राज्यात जे प्रवेश करतील त्यांना ह्या पृथ्वीवर राहू देणे होय. या वचनांची तुलना प्रकटीकरणाचे पुस्तक 19 17 आणि 18 वचनांशी करा. प्रकटीकरणाचे पुस्तक 19 17 आणि 18 वचने आम्हाला सांगतात, नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरास उच्चवाणीने म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा. राजांचे मांस, सरदारांचे मांस, बलवानांचे मांस, घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र व दास, लहान मोठे अशा सर्वांचे मांस खावयास या. श्रोत्यानो, ह्यालाच आर्मागेदोनचे युद्ध म्हटल्या जाते व ते जेव्हा ख्रिस्त ह्या पृथ्वीवर त्याचे राज्य स्थापित करण्याकरिता येईल तेव्हा समाप्त होईल. आता आपण 18व्या अध्यायाकडे वळत आहोत. अन्यायी न्यायाधीशाचा दाखला, परुषी व जकातदाराचा दाखला. येशू लहान लेकरांना आशीर्वाद देतो. येशू धनी अधिकाऱ्याला 10 पैकी 5 आज्ञांद्वारे तोंड देतो. एरिहोत प्रवेश करताना तो एका आंधळ्या व्यक्तीला बरे करतो. हे सर्व आम्ही पाहणार आहोत. या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रभू येशूविषयी व्यक्तिगतपणे आपल्याला काही सांगू इच्छिते. माझा विश्वास आहे श्रोत्यानो, की तो परमेश्वर देहरूपात आलेला होता. माझा हा सुद्धा विश्वास आहे की तो मानव होता म्हणून कुठल्याच बाबतीत देवापेक्षा कमी नव्हता. तो परिपूर्ण मानव व खरा मानव होता. जर आपण त्यावेळी तेथे असता तर त्याच्या सहभागितेचा आनंद आपणाला उपभोगायला मिळाला असता. त्याच्या हसण्याचा आवाज आपण ऐकला असता. मला येशू ख्रिस्ताचे जे चित्रकार रंगवतात ते पाहायला मुळीच आवडत नाही, कारण प्रत्येक चित्रकार प्रभू येशू ख्रिस्ताला फार गंभीर असे चित्रित करतो. आमचा प्रभू अनेकदा हसला, कारण तो पूर्ण मानव होता. आता आम्ही अशा घटनेकडे वळत आहोत ज्यामुळे अनेक लोकांना हसू आले असेल अशी मला खात्री आहे. 18 अध्याय 1 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो असा. त्याने 17व्या अध्यायाची समाप्ती शेवटल्या दिवसांबद्दल सांगून केली व वास्तविकता ही आहे की तो पुन्हा येणार आहे. त्याने शेवटल्या दिवसांना नोहाच्या दिवसांशी जोडले व ते दिवस फार कठीण असणार आहेत, विश्वासाला साधक नसणार. म्हणून आता तो त्यांच्याशी विश्वासाच्या जीवनाविषयी, त्या दिवसात जे पूर्णपणे विश्वासविरहित असतील
त्यांच्या जीवनाविषयी बोलत आहे. हेच कारण आहे श्रोत्यानो, की हे आजच्या काळासाठी फार समर्पक असे आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अशा दिवसात जगत आहोत, जेव्हा लोक भयभीत आहेत. पहिल्या दाखल्यात आम्हाला आताच्या काळासाठी समर्पक असा प्रार्थना विषयांवर असलेला भाग पाहायला मिळतो. कठीण दिवसात जगत असणाऱ्या व्यक्तीसाठी प्रभू येशू 2 पर्यायांना दाखवित आहे. आम्हाला ह्यापैकी एकाला करायचे आहे. कोणते एक करायचे ह्यासाठी आम्हाला आमच्या मनाची तयारी करावी लागेल. कठीण दिवसात एकतर लोक खचून जातील किंवा ते प्रार्थना करतील, अधिक प्रार्थना करतील. एकतर भयाचे दिवस असतील किंवा विश्वासाचे दिवस असतील. प्रभू येशू त्यांनी खचू नये व प्रार्थना करावी ह्याविषयी सांगत आहे. पॉल थोड्या वेगळ्या प्रकारे ह्याच विचाराला थेसलनिकाकरास पहिले पत्र 5 अध्याय 17व्या वचनामध्ये ह्या प्रकारे मांडतो. थेसलनिकाकरास पहिले पत्र 5 अध्याय 17वे वचन. निरंतर प्रार्थना करा. ह्याचा अर्थ हा नाही की आपल्याला रात्रंदिवस प्रार्थना करायची आहे. प्रार्थना हा जीवनाचा गुण आहे. ओठांची क्रिया नसून जीवनाचा गुण आहे. रोमकरासपत्र 8 अध्याय 26व्या वचनामध्ये पौलाने काय म्हटले पहा. रोमकरासपत्र 8 अध्याय 26वे वचन. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करीतो. अर्थात त्यांना आम्ही शब्दात सांगू शकत नाही. पुष्कळदा श्रोत्यांनो, आमच्याजवळ सुद्धा प्रार्थनेसाठी शब्द नसतात. परंतु आम्ही प्रार्थनेत सम्मिलित असतो आणि त्या शब्दांमागे ज्यांचा आम्ही उच्चार केला, आमचे संपूर्ण जीवन असते आणि तेच आमच्या प्रार्थनेला प्रभावी बनवते. जेव्हा त्याने अन्यायी न्यायाधीश व विधवेची गोष्ट त्यांना सांगितली, तेव्हा त्या ऐकणाऱ्यांना ती चांगल्या प्रकारे माहीत असावी. तो कशाविषयी बोलत आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होते. 18वा अध्याय 2 आणि 3 वचने सांगतात, एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. हा न्यायाधीश नास्तिक होता, देवहीन होता. तो दुष्ट राजकारणी, कपटी आणि फार धूर्त होता. त्याने जे केले ते स्वतःसाठी केले आणि ते आम्ही पाहणार आहोत. स्वतःच्या भल्यासाठी व स्वतःच्या अभिलाषा पूर्ण करण्यासाठी त्याने प्रत्येक गोष्ट केली. त्याला परमेश्वराचे भय नव्हते. ह्या मानवाच्या विचारात देवासाठी मुळीच स्थान राहिले नाही. त्याने परमेश्वराचे भय बाळगले नाही. त्यामुळे त्याच्या मनात मानवाप्रती सुद्धा आदर नव्हता. ह्या विधवेप्रती सुद्धा त्याच्या मनात आदर नव्हता. बहुधा तिला तिच्या घरातून काढून टाकण्यात आलेले होते. तिच्यासोबत अन्यायपूर्वक वर्तणूक केल्या जात होती. ती ह्या नावाजलेल्या न्यायाधीशाकडे न्याय मागण्यास आली. तो व्यस्त असून सुद्धा त्याला वाटले की मी थोड्या वेळात हिला टाळून देईन. त्याने म्हटले, मी तुझ्यासाठी काही करू शकेन, पण आता मात्र ह्या बाबतीत काहीच करू शकत नाही. तू येथून जा. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सकाळी कचेरीत आला, तेव्हा ती विधवा त्याची वाट पाहत होती. पुन्हा त्याने व्यस्त होण्याचा बहाणा केला, परंतु ती तिथून हटली नाही. तिसऱ्या दिवशी ती पुन्हा तिथे हजर झाली. तिने असे अनेक दिवस केले व शेवटी कंटाळून त्या न्यायाधीशाने म्हटले, मला आता ह्यासाठी काही करावे लागेल. हे किती दिवस असे चालणार? आणि श्रोत्यानो, आमचा प्रभू काय म्हणतो पहा 18 अध्याय 4 आणि 5 वचनांमध्ये. जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करेन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी सांगतो की त्या न्यायाधीशाने आपल्या मनात अशा प्रकारे विचार केला. लक्षात घ्या की तो स्वतःविषयी विचार करीत होता. ती मला रंजीस आणील म्हणून मला तिचा न्याय करावा लागेल. तिच्याविषयी प्रेम, आदर किंवा सहानुभूती होती म्हणून हा न्यायाधीश तिचा न्याय करणार नव्हता, परंतु स्वतःला वाचवण्याकरिता, तिला टाळण्याकरिता तो तिचा न्याय करणार होता. श्रोत्यानो, पुढील वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमात विचार करणार आहोत. परंतु ह्या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळते की जर हा
देवहीन व्यक्ती त्या विधवेची विनंती ऐकून तिचा न्याय करण्यास तयार झाला, तेव्हा आमचा जो परमेश्वर आहे, जो कृपाळू, दयाळू, करुणामय परमेश्वर आहे, तो काय आमची प्रार्थना ऐकणार नाही? जेव्हा मी त्याच्यासमोर येतो आणि नम्र होऊन दीनतेने, आग्रहाने त्याच्याजवळ विनंती करतो, तेव्हा तो नेहमीच आमची प्रार्थना ऐकण्याकरिता तयार असतो. तो आम्हाला कधीच वापस रिकाम्या हाताने परतवित नाही, परंतु आमची प्रार्थना ऐकून आमच्यासाठी योग्य तेच तो करतो. म्हणून श्रोत्यानो, प्रार्थना करण्यास कंटाळा करू नका. जर आपण प्रार्थना करून आज निराश झालेले आहात, तर मी आपणाला उत्साहित करू इच्छिते. विश्वासाने परमेश्वराजवळ मागा, तो तुमची प्रार्थना निश्चितच ऐकेल आणि तुमच्यासाठी योग्य तेच तो करेल. त्याचे कान तुमची आणि माझी प्रार्थना ऐकण्याकरिता नेहमीच तत्पर असतात. त्याचे लक्ष आमच्याकडे असते. म्हणून प्रार्थनेमध्ये निरंतर आपण राहा आणि प्रार्थना करीत राहून परमेश्वराजवळ विश्वासाने या, जेणेकरून आपणाला त्याचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, मंडळीला वर उचलून घेणे आणि ख्रिस्ताचे दुसरे आगमन ह्या गोष्टी आपण निश्चितपणे समजला असाल. त्याची इच्छा हीच आहे की आम्ही सदैव त्याच्या जवळ असावे. यामध्ये दिलेली उदाहरणे आमच्यासाठी एक इशारा आहे. प्रश्न हाच आहे की काय आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवून आहोत? त्याच्याबरोबर सदा सर्व काळासाठी राहण्यासाठी आमची तयारी आहे. देवाचे राज्य आमच्यासाठी आहे याची जाणीव आम्हाला झाली आहे काय? आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो तुझ्या मार्गदर्शनाबद्दल, तुझ्या वचनांच्या बद्दल. प्रभूजी, तू आमच्याशी नेहमी बोलतोस याबद्दल देखील आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभू परमेश्वर देवप्पा, आज ज्या गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तू वेळीच आम्हाला सावध केलेला आहेस आणि बापा, आमचं अंतिम स्थान हे केवळ तुझ्याकडे असावं, तुझ्यामध्ये असावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही केवळ तू नेमून दिलेल्या मार्गाने चालावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. प्रभूजी, तुझ्या योजना आम्हासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि बापा, तू आम्हाला नेहमीच आशीर्वादित करीत आहेस. आणि म्हणूनच या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर, त्यांना तू आशीर्वादित कर, सुखी ठेव, समाधानी ठेव आणि त्यांचं जीवन अधिक आशीर्वादित असं कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.